नमस्कार भावना, आपली गाडी भरल्या तुम्हाला माहिती आहे चेन्नईवरनं मुंबईला आलो. बेळगावला रस्त्याचं काम चालू आहे. तिथनं आलो मग लक्ष्मी दाव्या म्हणजे जीवया इथं जेवण बिवून केलं. मस्तपैकी जोडीदार भेटलं होतं. मस्त दणका दिला, रोटी घामेले एवढे आहे. आलो मग तिथनं पंपावर डिझेल टाकी बिकी आलो. पुढं डायरेक्ट बॉर्डरला नेहमीसारखं काही जाम नव्हतं. हे जोडीदार भाव कोल्हापूरची गाडी आहे. ह्याची आली ओव्हरलोड. गाड्यानं लावला कोणाला फोन, दांडगा वशिला गाड्या झाल्या की सोडली गाडीची. काय मग आपली घेतली. म्हटला किती आहे माल, म्हटलं बघ काटा किती, 400-500 किलो माल होता. आलं तिथनं डायरेक्ट मग कराडात. सकाळ उठून निघायचं म्हटलं, निघालो सकाळ उठून. मग काही भाव आला होता आपल्याबरोबर. आणेवाडीत थांबलो, चहा प्याला, चहा बी घेतला. आलो बघ, ट्रॅफिक बिपिक काय नव्हतं, मोकळं. मग काय व्हिडिओ काढीत पुन्हा केला पास. डायरेक्ट आलो मग लोणावळ्यात म्हटलं भावाला व्हिडिओ काढ मस्तपैकी. घाटाला काही जाम नव्हतं, घाट मोकळाच होता. बघा कसा दिसतोय तोवर ह्यो आला. म्हटलं इन्याला म्हटलं चले बाबा, ह्यो जाम लावणार पुढं. म्हणल्यासारखं पुढं आलो तर रांडेजान लावलं तो जाम. राईटच्या लेनला टाकाय भ्या वाटते राव. 1000 रुपये दंड आहे. टाकली खाप दिशी लगेच वडली लेपला. मग काय आलो नेहमीच्या अड्ड्यावर नाश्ता करायला. भाऊ म्हणला खावे नाश्ता. ह्याला म्हटलं कचोरी मिळते बघा असली इथं, कराडात सुद्धा भेटत नाही. मग काय भाऊ म्हटलं कचोरी नको, मला ढोकळा पाहिजे. मग काय ढोकळा वेकळा वाढला, लावला दणका. आलो डायरेक्ट वाशीला. काय ट्राफिक पिक काय नव्हतं. डायरेक्ट पोचलो घाटकोपरला. पार्टीवाला मला 9व्या मजल्या ये आलो बघा. असला घाट चढीत वर आलो. वर 9व्या मजल्यावर गाडी लावली. लगेच 10 मिनिटात खाली केली भावानी. तर मला जुगाड लागला. भावानं कसा वाटला बघ, लाईक शेअर कमेंट करून सांगा.